नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या क्लासेसमध्ये ओम सरस्वती कोचिंग क्लासेसमध्ये। आपल्या दोन शाखा आहे, कोळकीमध्ये आणि दुधगावमध्ये। इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता आपण व्हिडिओ बनवत आहे। लवकर 10वी आणि इयत्ता 8वीला पण येईल। पाहूया आपण पार्टिसिपेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4 पाहूया। क्वेश्चन नंबर 4 काय दिले बघा। ऑन नंबर लाइन पॉइंट A, B and C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. फाइंड डिस्टन्स AB कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटी। सो आपल्याला इथं काय करायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे ABचं। सो आपण लाईन ड्रॉ करूया। इथं आपण 3 पॉईंट घेऊया A, B and C। आता डिस्टन्स AB तुम्हाला काढायचं म्हणजे तुम्हाला हा डिस्टन्स काढायचा आहे। सो ही पहिली पॉसिबिलिटी आहे ज्याच्यामध्ये आपण पॉईंट Bला मधोमध घेऊया इथं, ठीक आहे। सो इथं डिस्टन्स AC बघा, डिस्टन्स AC आहे इथं 10, ओके। हियर डिस्टन्स AC पूर्ण 10 आहे आणि जो डिस्टन्स आहे CB तो हा 8 आहे, म्हणजे हा डिस्टन्स तुमचा 8 दिला आहे तुम्हाला, अंडरस्टूड, ओके। चला, सो हा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे। कसं काढणार, सगळ्यात आपण काय करणार, डिस्टन्स AC घेणार। सो डिस्टन्स AC इज इक्वल टू, ओके। सो डिस्टन्स AC हा कसा फॉर्म झाला आहे, डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC। नाव डिस्टन्स AC आहे 10, डिस्टन्स AB तुम्हाला काढायचे आहे, प्लस डिस्टन्स BC तुम्हाला 8 दिले। 8 प्लस आहे इथं होणार मायनस डिस्टन्स AB, देयरफॉर डिस्टन्स AB, ओके, सॉरी 10 मायनस 8 2 डिस्टन्स AB। सो डिस्टन्स देयरफॉर डिस्टन्स AB किती आलं तुमचं, 2 आलं। सो ही झाली पहिली पॉसिबिलिटी। आता आपण पाहूया दुसरी पॉसिबिलिटी काय होऊ शकते। तो दुसरी पॉसिबिलिटीमध्ये पुन्हा आपण 30 आपण लाईन ड्रॉ करणार। इथं A घेणार, परंतु आता इथं आपण B मध्ये नाही घेणार, B आपण शेवटी घेणार। इथं आपण C घेऊया, इथे घेऊया आपण B, बिकॉज त्यांनी तुम्हाला विचारलं कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटी, म्हणजे प्रत्येक प्रकारची पॉसिबिलिटी चेक करायची आपल्याला। त्याच्यामुळे आपण आधी B इथे घेतलं, आता Bला आपण शेवटी पाठवलं। चेक करूया डिस्टन्स AC बघा। डिस्टन्स AC तुम्हाला दिला आहे 10, हा इथे डिस्टन्स BC तुम्हाला दिला 8, हा इथे, आणि तुम्हाला विचार डिस्टन्स AB किती। सो डिस्टन्स AB तुमचा इथून ते इथपर्यंत आहे, ओके। सो पुन्हा एकदा आपण लिहिणार डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB किंवा BC लिहा। सो डिस्टन्स AC किती आहे 10, डिस्टन्स BC आहे 8, 10 प्लस 8 18। सो इथं आपला डिस्टन्स AB आला 18। सो आता इथं पॉसिबिलिटी विचारली होती आपल्याला, म्हणून आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर असं लिहिलं। आपण एकदा काय केलं तर B हा दाखवला इथे आणि C शेवटी दाखवला। सेकंड पॉसिबिलिटीमध्ये काय केलं आपण, C दाखवला इकडे आणि B दाखवला शेवटी। सो इथे लिहायचं देयरफॉर डिस्टन्स AB काय का शकतं, सो डिस्टन्स AB असू शकतं 18 और 2, 18 और 2 आपल्याला लिहायचं आहे। सेम क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 5 आहे, सेम असं सॉल्व करायचं आहे। क्वेश्चन 5 बघा। क्वेश्चन नंबर 5, पॉइंट X, Y, Z are collinear such that distance XY is equal to 17, distance YZ किती दिले टेक्स्टबुक मध्ये 8, फाइंड डिस्टन्स XZ। सो डिस्टन्स XZ तुम्हाला काढायचं आहे, अंडरस्टूड, ओके। सो इथे आपण डिस्टन्स आता फाइंड करणार आहे XZचं, ओके। डिस्टन्स XZ बघा आपण फाइंड करणार आहे। तर आपण लिहिणार कसं, इथं सगळ्यात पहिले पूर्ण होल डिस्टन्स किती आहे XY, डिस्टन्स XY इज इक्वल टू डिस्टन्स XZ प्लस डिस्टन्स ZY। इथं XY बघा तुम्हाला दिलं आहे 17, सो वी विल राईट हिअर 17। XZ तुम्हाला डिस्टन्स काढायचा आहे, सो डिस्टन्स XZ प्लस डिस्टन्स ZY। सो ZY तुमचं किती आहे इथं 8 आहे, तो इथं आपण 8 लिहिता। आता आपण काय करणार, हा 8 इथं प्लस येतो ना मायनस, सो 17 मायनस 8, सो डिस्टन्स XZ, ओके। सो 17 मायनस 8 केलं तर आन्सर डिस्टन्स किती आहे ना, डिस्टन्स XZ इज इक्वल टू 9, अंडरस्टूड। सो अशा पद्धतीने आपण हे 2 क्वेश्चन सॉल्व केलेले आहे। सगळ्या लिहून घ्या।
पाहूया आपण पुढचा क्वेश्चन नंबर 6 पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 6 विचारला आहे स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग स्केच. म्हणजे आपल्याला एक प्रॉपर फिगर फाइंड करायची आहे आणि नंतर मग त्या आन्सरचं एक प्रॉपर स्केच आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आकृती बनवायची थोडक्यात. इफ a dash b dash c and length AC is equal to 11, length BC is equal to 6.5, then length AB is what? ओके, सो कसं फाइंड करा a dash b dash c. सो इथं आपण स्केच ड्रॉ केली. ओके, इथे घेतला आपण a, इथे घेतला आपण b आणि इथे घेतला आपण c घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, लेंथ AC बघा. लेंथ AC तुम्हाला दिली आहे इथं. लेंथ AC आहे तुमचं 11. ओके, लेंथ BC तुम्हाला दिलं इथं 6.5 आणि लेंथ AB तुम्हाला फाइंड करायची आहे. ओके, सो दिस इज नॉट अ पार्ट ऑफ युअर फिगर. हे फिगरचा भाग नाही आहे, हे फक्त तुम्हाला समजायला सांगितले. फिगर फक्त वरचा भाग जो आहे तो ड्रॉ करायचा. सो कसं आहे ना इथं लेंथ AC इज इक्वल टू, ही लेंथ AC कशापासून बनली आहे, AB प्लस BC. सो लेंथ AB प्लस लेंथ BC. सो लेंथ AC बघा तुम्हाला इकडे दिले 11. सो इथे आपण दिले 11. लेंथ AB तुम्हाला फाइंड करायची आहे. सो वी विल राईट हिअर लेंथ AB ॲज इट इज प्लस लेंथ BC आहे 6.5. 6.5 प्लस होणार मायनस. सो 11 मायनस 6.5 इज इक्वल टू लेंथ AB. आता लेंथ AB फाइंड करायचं आहे. सो सबट्रॅक्शन करा. सो 11 मायनस 6.5. ओके, उभी मांडणी तुम्ही अशी करू शकता. ठीक आहे, सो इथं आपण घेतलं 1, 10 मायनस 5 आलं. ओके, अगेन 0 मग 6 जाणार नाही. इथं 10 मायनस 6 4. सो आन्सर किती आला आपलं इथं 4.5. सो वी विल राईट हिअर 4.5. सो लेंथ AB इथं आहे देअरफॉर लेंथ AB 4.5. सो ओके, सो अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. जसं मागच्या क्वेश्चनमध्ये त्याच पद्धतीचं आहे, काही वेगळं नाही आहे. लेट सी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय बघा. क्वेश्चन नंबर 2 दिलं आहे तुम्हाला. इफ R डॅश, ओके टेक्स्टबुकमध्ये आहे बघा सगळ्यांनी लिहा क्वेश्चन. इफ R डॅश S डॅश T and length ST is equal to 3.7, length RS is equal to 2.5, then find the length RT. क्वेश्चन सॉल्व करूया आपण. कसं सॉल्व करणार बघा. इथं सगळ्यात पहिले आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके, सो R डॅश S डॅश T. सो इथं R, इथे आहे ना S, इथे आहे ना T. नाव इथं ST बघा इथं आहे 3.7. ओके, देन RS तुमचं 2.5 आणि फाईन तुम्हाला RT म्हणजे हा RT फाईन करायचं. या दोघांचं ॲडिशन करायचं, तुमचा आन्सर येईल. लेट देअरफॉर लेंथ RT इज इक्वल टू लेंथ RS प्लस लेंथ ST. सो इथं RT आपल्याला फाइंड करायचं आहे. सो वी विल कीप RT हिअर ॲज इट इज. RS तुमचा आहे 2.5 प्लस ST आहे तुमचा 3.7. नाव लेट्स डू ॲडिशन. 2.5 प्लस 3.7 हे आप तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. ओके, 5 प्लस 7 12, कॅरी 1, 3 प्लस 2 5, 5 प्लस 1 6. सो आन्सर किती आलं 6.2. सो लेंथ RT फाइंड केला आपण 6.2. अंडरस्टूड. नाव एव्हरीवन राईट द क्वेश्चन, राईट द आन्सर ऑफ द क्वेश्चन. वी विल सी द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 6 मधला लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय विचारलं बघा. इफ x डॅश y डॅश z अँड लेंथ xz इज इक्वल टू 3√7, लेंथ xy इज इक्वल टू 7, देन लेंथ yz इज वॉट. सो इथं आपण फिगर स्केच आपण केलेली आहे ड्रॉ बघा. सो इथे बघा x डॅश y डॅश z आहे, त्यानुसार आपण फिगर ड्रॉ केली. लेंथ xz तुम्हाला दिले 3√7. सो हे आहे तुम्हाला 3√7 दिले बघा इकडे. देन xy तुम्हाला दिले √7 आणि तुम्हाला विचारले yz काढायचा. सो आपण कसं येणार लेंथ xz इज इक्वल टू लेंथ xy प्लस लेंथ yz. सो लेंथ xz तुम्हाला दिली आहे, त्याची व्हॅल्यू दिली तुम्हाला, तर लेंथ दिले ती तुम्हाला 3√7. ओके, लेंथ xy तुम्हाला दिले √7 आणि लेंथ yz तुम्हाला फाइंड करायचं आहे. ओके, आता आपण काय करणार इथं √7 इथं पॉझिटिव्ह आहे, इथे ना नेगेटिव्ह होणार.
सो इथं 3√7 मायनस √7 इज इक्वल टू लेंथ YZ. सो इथं बघा 3√7मध्ये √7 तर बघा √7 सबट्रॅक्शन होणार नाही. ओके, मग आपण काय करायचं 3 आहे ते इथं आपण 1 कन्सिडर करणार. सो 3 - 1 2√7 इज इक्वल टू लेंथ YZ. देअरफॉर लेंथ YZ आपण इथं सरळ करून लिहूया. लेंथ YZ इज इक्वल टू 2√7. सो दिस इज द आन्सर. गॉट इट. नाउ लेट्स सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट 1.1चा शेवटचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 7. प्रश्न काय विचारलं बघा. विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट. ओके, म्हणजे काय विचारलं आहे की 3 नॉन कोलिनियर पॉईंट आहे त्यापासून कोणती फिगर ड्रॉ होणार. आता कसं असतं पाहिजे स्टुडंट्स बघा, मी समजा 1-2 लाईन दिली असेल तर त्यातून एक सिंगल लाईन 2 जर पॉईंट दिले असेल तर त्यातून एक सिंगल लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. एक पॉईंटमधून तुम्ही कितीसुद्धा लाईन ड्रॉ करू शकता. परंतु 3 नॉन कोलिनियर पॉईंट आहे. नॉन कोलिनियर म्हणजे ते एक लाईनमध्ये नाही आहे. म्हणजे इथं बघा इथे काढला मी, इमॅजिन करा इथे काढला आणि इथे काढला. ठीक आहे, आता हे 3 नॉन कोलिनियर पॉईंट झाले. आता जर का त्यांनी काय विचारलं कोणती फिगर फॉर्म होईल. आता जर मी जोडलं या नियमानुसार, कोणता नियम आहे की देर इज ओनली 1 लाईन कॅन बी ड्रॉन फ्रॉम 2 गिवन पॉईंट्स. मग इथं 1-2 पॉईंटमधनं एकच लाईन ड्रॉ होऊ शकते. तर इथं मी एक लाईन ड्रॉ केली बघा. ओके, इथून एक लाईन ड्रॉ करतो. ओके, आणि ह्या 2 पॉईंटमध्ये एक लाईन ड्रॉ करतो. ओके, सो हा कोणता फिगर झाला. ट्रायंगल झाला. मग तुम्ही लिहू शकता ट्रायंगल इज फॉर्म्ड ओके बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट. ओके, सो 3 नॉन कोलिनियर पॉईंटमधून आपण एक ट्रायंगल फिगर ड्रॉ करू शकतो. सो आय होप तुम्हाला 1.1 कळलं असेल. आपण आता लवकरच उद्या 1.2 पाहणार आहे आणि त्याच्या पुढच्यानंतर प्रॅक्टिस सेट अशाच प्रकारे आपण सॉल्व करणार. होप करतो आम्ही पण सुद्धा ओम सती कोचिंग क्लासेसमध्ये की एक्झामपर्यंत म्हणजे या 18, 19, 20 तारखेपर्यंत जास्तीत जास्त लेसन कवर होतील. तर तुम्ही चॅनलवर नवीन होता, व्हिडिओ आवडला मित्रांमध्ये शेअर करा, चॅनल लाईक करा. आपलं ॲप्लिकेशन आहे, आपलं ॲप्लिकेशन हे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो की प्ले स्टोअर जाऊन आपलं ओम सरस्वती कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यातलं भरपूर ज्ञान घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.